नमस्कार मंडळी आजचा विषय जे आहे ते पीएम किसानच्या संदर्भात म्हणजे पीएम किसानचा 19वा हप्ता कधी जमा केला जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहेत आणि कोणते शेतकरी नापात्र केले जाणार आहेत आणि बरेच काही व्हिडिओ सुद्धा सुरू झालेले आहेत। काही शेतकऱ्यांना यामध्ये पैसे दिले जाणार नाहीत। या व्हिडिओ मागचं सत्य काय आणि पैसे कधी जमा केले जातील या संदर्भात आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, या साईडला एक थम्सअप बटन दिसेल, आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि नोटिफिकेशनचं म्हणजे घंटीचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच पाहायला मिळेल। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 18व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून 18व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला पीएम म्हणजे नमो योजनेचे सुद्धा 2000 रुपयाचा हप्ता देण्यात आलेले आहे। म्हणजे अशा पद्धतीने 2 आणि 2 4000 रुपये अशा पद्धतीचा मागचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। परंतु आता बरेच काही नवीन अपडेट आले होते, बरेच काही व्हिडिओ आले होते आणि यामध्ये सांगण्यात आलं होतं की काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं जे विशिष्ट खातं किंवा एक आयडी क्रिएट करण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे आणि हे जोपर्यंत आपल्याला कार्ड उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत असंही सांगण्यात आलं होतं। परंतु यामध्ये जे मयत व्यक्ती असेल, काहींची जमीन असेल 2019च्या नंतरची, ते काही शेतकरी यामध्ये रजिस्टर करण्यात आले होते। असे शेतकरी यामध्ये काही पडताळणी करण्यात येणार आहे। म्हणजे काही शेतकरी यामध्ये 2019च्या नंतरची ज्या जमिनी घेतल्या होत्या ते शेतकरी यामध्ये काही पात्र म्हणजे नापात्र करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला जे शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, त्याचबरोबर नुकसान भरपाई असेल, त्याचबरोबर पीएम किसानचे पैसे असतील, नमो योजनेचे पैसे असतील, अशासाठी आपल्याला एक आयडी तयार करण्याचं काम कृषी विभागाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे। म्हणजेच जोपर्यंत आपल्याला एक विशिष्ट खाता दिला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला परत त्याच केवायसी, परत ते नुकसान भरपाईचा आढावा, परत ते डॉक्युमेंट, परत ते पीक विम्याची माहिती, अशा पद्धतीचे जे कार्यचक्र आहे ते कुठेतरी बंद व्हावं अशा पद्धतीची कृषी विभागाच्या माध्यमातून ही काम चालू करण्यात आलेले, तशा पद्धतीची मोहीम ही राबवण्यात येत आहे। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयाचा पीएम किसानचा हप्ता हा दिला जाणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष किंवा बदल करण्यात आलेले नाहीत। परंतु 2019च्या नंतरच्या ज्या खरेद्या किंवा ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन असेल किंवा एखाद्या महिलेच्या खात्यावर पैसे मिळत असतील, मालकाच्या सुद्धा पैसे खात्यावर मिळत असतील, अशामध्ये एकाच राशन धारकांना हे पैसे दिले जाणार आहेत। म्हणजेच पत्नीला किंवा पतीला, हा पहिल्यापासून नियम आहे, परंतु बरेच काही शेतकऱ्यांमध्ये लाभ घेत होते, त्या कारणाने हे पैसे बंद केले जाणार आहेत। परंतु 19वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे। त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून एक नवीन तारीख दिली जाणार आहे। म्हणजेच जो डाटा आहे तो केंद्र सरकारला दिला जाईल, राज्य सरकारला दिला जाईल आणि यामध्ये पीएम किसानचे त्याचबरोबर नमो योजनेचे अशा पद्धतीचे आपल्याला 4000 रुपयाचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे। परंतु त्यासाठी सध्या तरी कोणतीही तारीख दिली गेली नाही। परंतु नवीनच म्हणजेच नक्कीच आपले ज्या 26 तारखेला नक्कीच हे पैसे जमा केले जातील असेही थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगण्याचा प्रयत्न करतो। परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची तारीख आता दिली गेलेली नाही आणि नियम जे अटी आहेत ते कुठेतरी जाग्यावर आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल हा करण्यात आलेला नाही। अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं अपडेट होतं। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।